महाराष्ट्र अनलिमिटेडच्या सुरुवातीला एक मोठी बातमी आहे। राज्यामध्ये लवकरच संत संमेलन होणार आहे। 3 दिवस भरणाऱ्या संत संमेलनात 5 लाख साधू सहभागी होणार आहेत। आजच्या बैठकीमध्ये संमेलनाची तारीख ठरणार आहे। देशभरातून 40 साधू आणि महंतांची आज भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत बैठक होणार आहे। हरिद्वार, काशी, अयोध्या आणि महाराष्ट्रातील संतांसोबत आज बावनकुळे चर्चा करणार आहेत। तुषार उपणवर आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत फोन लाईन वरती आहेत। तुषार, संत संमेलन जे होणार आहे कधी, कुठे आणि कशा पद्धतीने त्याचं नियोजन आहे? आपण पाहिलं असेल तर महाराष्ट्रामध्ये हे पहिल्यांदाच संत साहित्य संमेलन होताना पाहायला मिळणार आहे। भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची देशभरातून 40 साधू आणि महंतांची आज बैठक होणार आहे आणि या बैठकीमध्ये संत साहित्य संमेलनाची तारीख आणि स्थळ ठरवलं जाणार आहे। प्रामुख्याने राज्यातून जवळपास 5 लाख साधू संतांचा हा मेळावा होणार आहे। 3 दिवस हा मेळावा राज्यामध्ये होणार आहे। हरिद्वार, काशी, अयोध्या आणि महाराष्ट्रातील संतांसोबत या संदर्भात चर्चा विनिमय केले जाणार आहेत। त्यांच्या नेमक्या मागण्या काय आहेत या संदर्भात देखील चर्चा होणार आहे। त्यामुळे राज्यातला सर्वात मोठा संत मेळावा 3 दिवसीय आपल्याला महाराष्ट्रामध्ये होताना पाहायला मिळणार आहे। आज या संदर्भातली आढावा बैठक आहे। या आढावा बैठकीला जवळपास देशभरातून 40 साधू संत या ठिकाणी स्वतः चंद्रशेखर बावनकुळे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष यांच्यासोबत संवाद साधणार आहेत आणि या संवादानंतर नेमकं हा मेळावा कुठे घ्यायचा, किती तारखेला घ्यायचा या संदर्भातला नियोजन केले जाणार आहे। तुषार, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी। पुढची बातमी, राम मंदिर लोकार्पणाच्या वेळेस येणाऱ्या भाविकांच्या ट्रेनवरती हल्ला करून दंगल घडवून सहानुभूती मिळवण्याचा कट रचला जाऊ शकतो असा धक्कादायक आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलाय। सत्ताधारी भाजपकडे सर्व मुद्दे संपले असल्यामुळे हा कट रचला जाऊ शकतो असा आरोप त्यांनी केलाय। यावरती दंगली भडकावण्याचा इंडियाच्याच लोकांचा कट असू शकतो, तेव्हा राऊतांची नार्को टेस्ट करावी अशी मागणी भाजपचे आमदार नितेश राणे यांनी केली। साठी या देशामध्ये धार्मिक तेढ, जातीय दंगली घडवून निवडणुका लढवण्याच्या तयारीमध्ये त्या आहे। या देशात महागाई आहे, या देशात बेरोजगारी आहे, या देशामध्ये चीन घुसलेला आहे, या देशामध्ये असंख्य प्रश्न आहेत, पण त्याच्याकडे लक्ष न देता, त्याच्यावर चर्चा न करता फक्त धार्मिक तणाव निर्माण करून निवडणुकीला सामोरं जायचं, हा एक कलमी अजेंडा भारतीय जनता पक्षाचा। संजय राजाराम राऊत असो किंवा उद्धव ठाकरे असतील, यांच्याकडे कुठलीही अशी माहिती असेल जिथे पुढच्या वर्षी राम मंदिराच्याकडे जात असताना, अयोध्याकडे जात असताना दंगल होणार आहे अशी माहिती यांच्याकडे असेल तर त्यांनी त्वरित सरकारी यंत्रणेला दिलं पाहिजे। मीही स्वतः ATSला पत्र लिहिणार आहे आणि मागणी अशी करणार आहे की संजय राजाराम राऊत आणि उद्धव ठाकरे यांची तुम्ही सखोल चौकशी करा, लागली असेल तर नार्को टेस्ट करा। मराठा समाजानं आरक्षणाच्या मागणीसाठी पुन्हा एकदा आंदोलनाचं हत्यार उपसलंय। जालन्यातल्या शहागड इथे मराठा समाजाचं जन आक्रोश आंदोलन होतंय आणि या आंदोलनात हजारोंच्या संख्येनं मराठा बांधव सहभागी झालेत। मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावं, मागासवर्गीय विद्यार्थ्यांप्रमाणे मराठा समाजातल्या विद्यार्थ्यांना सुद्धा सवलत मिळावी आणि मराठा समाजाला आरक्षण मिळावं या प्रमुख मागण्यांसाठी हे आंदोलन होतंय। शहागड इथल्या पैठण फाटा इथे आंदोलन सुरू आहे आणि मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलाय। थेट जाऊयात, सिद्धार्थ गोदाम आमचे प्रतिनिधी या आंदोलनाच्या ठिकाणी आहेत। सिद्धार्थ, निश्चितपणे आता आंदोलनाला सुरुवात झालेली, फार मोठ्या प्रमाणात मराठा समाज या ठिकाणी एकवटलेला आहे आणि जी मागणी आहे ती मागणी सतत आरक्षणाची मागणी आणि आरक्षण आता OBC मधून आरक्षण मिळावं यासाठीची ही मागणी आहे। गोदावरी पट्ट्यातील फार मोठ्या प्रमाणात मराठा समाज, जवळपास 300-400 गावातील मराठा समाज या ठिकाणी एकवटलेला आहे। आपण बघतोय सोलापूर धुळे महामार्ग पूर्णपणे बंद झालेला आहे। महामार्गावर लोक बसलेले आहेत, गावात छतावर जिकडे बघावं तिकडे फार मोठा मराठा समाजाचा समूह या ठिकाणी आलेला आहे। जसं या ठिकाणी आयोजकांनी
मुख्यमंत्र्यांना एक इशारा दिला होता की 1 वाजेपर्यंत मुख्यमंत्र्यांनी निर्णय घ्यावा, नाही तर या ठिकाणी जेवढा जमाव आहे तो याच ठिकाणी बसून ठिय्या करेल. मात्र आता थोड्या वेळापूर्वी माहिती मिळाली की राज्य सरकारचा मेसेज घेऊन या ठिकाणी शासनाचे अधिकारी आलेले आहेत, तहसीलदार या ठिकाणी आलेले आहेत आणि शासनाचा मेसेज ते या ठिकाणी सांगणार आहेत. कारण शासनाने नेमकं या आंदोलकांना काय मेसेज दिलेला आहे तो या ठिकाणी हे अधिकारी वाचून दाखवतील. आपण बघतोय मनोज जरांडेच्या बाजूला हे अधिकारी उभे आहेत आणि आता ते शासनाच्या वतीनं काय मेसेज आहे ते देत आहेत. आपण तो मेसेज ऐकूया. नमस्कार. सर्वप्रथम मी आपल्या सर्व समाजांचे त्या ठिकाणी आभार मानतो की आपण सर्वांनी या ठिकाणी हे जे आंदोलन आहे आपण या ठिकाणी शांततेच्या मार्गाने या ठिकाणी पार पाडत आहोत. त्याबद्दल मी आपल्या सर्व पदाधिकाऱ्यांचे, मनोज जरांगे पाटील साहेबांचे आणि सर्व समाज बंधू आणि भगिनींचे जे सगळ्यांचे प्रशासनाच्या वतीने आभार मानतो. या ठिकाणी जरांगे पाटलांनी जे निवेदन शासनाला दिलेलं आहे त्या संदर्भात आम्ही गेल्या 8 दिवसापासून स्वतः पाटील साहेबांशी आम्ही संपर्कात आहोत आणि त्याच्याशी चर्चा करीत आहोत. स्वतः या ठिकाणी शाळेला आम्ही मागच्या येऊन गेलो. नंतर परत आमच्या एसडी ऑफिसला त्यांच्याशी चर्चा केली, मिटिंग घेतली. स्वतः जरांगे पाटील साहेबांशी जिल्हाधिकारी महोदयांनी जालना या ठिकाणी मिटिंग घेतली आहे आणि आपल्या ज्या भावना आहेत, आपल्या ज्या मागण्या आहेत या शासन स्तरावर त्या ठिकाणी पाठवल्या गेल्या आहेत. आपल्या ज्या समिती शासनाने स्थापन केलेली आहे त्या समितीच्या बैठका सुरू आहेत. परंतु कुठल्याही समितीच्या बैठकांच्या निर्णयाला वेळ लागतो चर्चेसाठी. या ठिकाणी आम्हाला आमची प्रशासनाच्या वतीने आपल्या सगळ्यांना विनंती आहे की समितीचा निर्णय येईपर्यंत आपण त्या ठिकाणी जरांगे पाटील साहेबांनी उपोषणाचा मार्ग अवलंबून आहे. लवकरच तो निर्णय अपेक्षित आहे. निर्णय अपेक्षित आल्यानंतर आपल्यापर्यंत हा मेसेज पदाधिकाऱ्यांमार्फत पाठवला जाईल एवढं या ठिकाणी सांगू इच्छितो आणि पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना या ठिकाणी धन्यवाद देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. जोपर्यंत सरकारचा निर्णय होत नाही, जोपर्यंत सरकारचा निर्णय होत नाही. तर हे आंदोलन सध्या जालन्यामध्ये सुरू आहे आणि त्याचे अपडेट आपण घेत राहू. तुर्तास पुढच्या बातमीकडे वळतोय. धुळे सोलापूर हायवे चक्का जाम झालेला आहे. तिथे चक्का जाम सुरू आहे. या मार्गावरती लावलेले बॅरिकेड्स आंदोलकांनी हटवलेत आणि संपूर्ण रस्त्यावरती मराठा आंदोलकांनीच कब्जा केलाय. हजारोंच्या संख्येने मराठा समाज रस्त्यावरती उतरलाय आणि रस्त्यात मराठा बांधवांच्या गाड्या अडवून ठेवल्याचा आरोप केला जातोय. जालन्यामध्ये ज्या ठिकाणी मराठा समाजाचं हे आंदोलन सुरू आहे तिथे धुळे सोलापूर महामार्गावरती आंदोलकांनी बॅरिकेड हटवलेत आणि संपूर्ण रस्ता जाम करून ठेवलाय. हजारोंच्या संख्येने जमाव रस्त्यावरती सध्या उतरलेला आहे. धुळे सोलापूर हायवेवरती पोलिसांनी गाड्या अडवल्याचा आरोप आंदोलकांकडून केला जातोय. धुळे सोलापूर हायवेवरती चक्का जाम झालाय. या मार्गावरती लावलेले बॅरिकेड्स आंदोलकांनी हटवलेत. आणि आता एक मोठी बातमी कोल्हापुरातून. 15 सप्टेंबरला गोकुळची सर्वसाधारण सभा होणार आहे. लेखापरीक्षणाच्या मुद्द्यावरून गोकुळची सभा गाजण्याची शक्यता आहे. घटलेलं दूध आणि कर्मचाऱ्यांना मारहाण हे मुद्दे गाजणार आहेत अशी चिन्ह दिसत आहेत. विरोधी महाडिक गट गोकुळच्या सत्ताधाऱ्यांना घेरण्याची शक्यता आहे. तर गोकुळची सर्वसाधारण सभा ही 15 सप्टेंबरला होणार आहे. लेखापरीक्षण मुद्द्यावरून सभा गाजू शकते. त्याचसोबत दुधाचं घटलेलं उत्पादन आणि कर्मचारी मारहाण हे मुद्दे या सर्वसाधारण सभेमध्ये गाजू शकतात आणि विरोधी महाडिक गट सत्ताधाऱ्यांना याच मुद्द्यांवरून घेरण्याची शक्यता आहे. 15 सप्टेंबरला गोकुळची सर्वसाधारण सभा होणार आहे. गोकुळची निवडणूक गेल्या काही दिवसांपूर्वीच झाली आणि यामध्ये महाडिक गट आता विरोधात आहे आणि त्यामुळे महाडिक गटाकडूनच सत्ताधाऱ्यांवरती प्रश्नांची सरबत्ती केली जाण्याची शक्यता आहे या सर्वसाधारण सभेमध्ये जी 15 सप्टेंबरला होणार आहे. काय शक्यता वाटते अधिक जाणून घेऊयात. आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळोखे कोल्हापुरातून आपल्यासोबत फोन लाईनवरती आहेत. ज्ञानेश्वर.
श्वेता, 15 सप्टेंबरला गोकुळची सर्वसाधारण सभा होते आणि ही सभा नेहमीप्रमाणे यावर्षी सुद्धा गाजण्याची शक्यता आहे ती नाकारता येत नाही, कारण नुकताच लेखापरीक्षण अहवालावरून आहे ते सत्ताधाऱ्यांना महाडी गटाने म्हणजे विरोधी गटाने हे ते कोंडीत पकडलेले आहे. उच्च न्यायालयाने सुद्धा हा अहवाल फेटाळलेला आहे आणि त्यामुळे एकूणच आता महाडी गट आक्रमक झाल्याचं पाहायला मिळते आणि महाडी गट या सभेमध्ये सत्ताधाऱ्यांना चांगलीच घेण्याची शक्यता आहे. त्याशिवाय घटलेले दूध आणि कर्मचाऱ्यांना झालेली मारहाण हे सुद्धा मुद्दे या सभेच्या निमित्तानं महाडी गटाकडून वारंवार उपस्थित केले जात आहेत. याशिवाय जे गैरव्यवहार आहेत त्यावरती सुद्धा महाडिक गटाकडून आक्षेप घेण्यात येतोय आणि या सगळ्या मुद्द्यांना घेऊन शौमिका महाडिक या सुद्धा आता रस्त्यावरती उतरल्या आहेत आणि 3 तारखेपासून त्या सगळ्या जिल्हाभर दौरा करून दूध उत्पादक शेतकऱ्यांची सुद्धा भेट घेणार आहेत आणि एकूणच या सभेपूर्वी आहे ते महाडिक गट आक्रमक झाल्याचं पाहायला त्यांनी सत्ताधाऱ्यांना चांगलेच या सभेमध्ये घेण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे या 15 सप्टेंबरला जी सभा होते या सभेमध्ये सत्ताधारी नेमका तर विरोधकांना कशा पद्धतीनं सामोरं जातात आणि त्यांच्या प्रश्नांचं उत्तर समाधानकारक देतात का हेच आता पाहणं महत्वाचं असणार आहे. ज्ञानेश्वर, धन्यवाद सगळ्या माहितीसाठी. आता कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघामध्ये सत्तांतर झाल्यानंतर अनेक प्रकरणात गैरव्यवहार झाल्याचा आरोप संचालिका शौमिका महाडिक यांनी केला होता. याबाबत त्यांनी दूध संघाचे चाचणी लेखापरीक्षण करावं अशी मागणी शासनाकडे केली होती आणि लेखापरीक्षणाचा आदेश देण्याचा दुग्ध विभागाला अधिकार नसल्यामुळे कार्यवाहीला स्थगिती द्यावी अशी मागणी गोकुळकडून करण्यात आली. आता ही याचिका हायकोर्टानं फेटाळून लावली आणि चौकशीला स्थगिती देता येणार नसल्याचं न्यायालयानं सांगितल्यामुळे गोकुळमधील सत्ताधाऱ्यांना धक्का बसल्याचं बोललं जातंय. मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीचं भवितव्य उद्या ठरणार आहे. निवडणूक स्थगितीच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकेवरती हायकोर्टात महत्त्वाची सुनावणी होणार आहे. सिनेट निवडणूक आधी ठरलेल्या वेळापत्रकाप्रमाणेच घेण्याची मागणी करण्यात आली आहे. या निवडणुकीला नियमबाह्य स्थगिती देण्यात आल्याचा आरोप असून हायकोर्टानं याचिकेची दखल घेत तातडीनं सुनावणी घेण्याचं निश्चित केलंय. नवाब मलिक यांना सत्र न्यायालयानं आणखी एक दिलासा दिलाय. हमीदार सादर करण्यासाठी न्यायालयानं वाढीव महिनाभराची मुदत दिली आहे. मलिक यांची 14 ऑगस्टला वैद्यकीय जामिनावरती सुटका झाली आहे. 50,000 रुपयांच्या हमीवरती न्यायालयानं मलिक यांच्या सुटकेचे आदेश दिले आणि जामिनाच्या आदेशानुसार मुदतीत हमीदार सादर करू न शकल्यामुळे मलिक यांनी वाढीव मुदतीसाठी अर्ज केला होता. त्यानुसार आता महिनाभराची मुदत मिळाली आहे. उद्योगमंत्री उदय सामंत यांनी शरद पवार यांची भेट घेतली. यशवंतराव चव्हाण सेंटर येथे या दोन्ही नेत्यांची भेट झाली आणि या भेटीमध्ये विविध मुद्द्यांवरती चर्चा करण्यात आल्याचं समजतंय. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की अखिल भारतीय नाट्य परिषदेचं 100वे नाट्य संमेलन हे करण्याच्या संदर्भात साहेबांची माझी चर्चा होती. ती सविस्तर चर्चा साहेबांबरोबर झालेली आहे. साहेबांनी दिलेल्या निर्देशानुसार अखिल भारतीय नाट्य परिषदेचं 100वे नाट्य संमेलन सगळ्या नियामक मंडळाला विश्वासात घेऊन ही जागा आम्ही निश्चित करू. मला असं वाटतं की 2 टप्प्यामध्ये हे नाट्य संमेलन होईल. सुरुवात नाट्यसंमेलन, शुभारंभ आणि समारोप अशी 2 नाट्यसंमेलनं यावर्षी होतील. गेल्या 2 महिन्यांपासून सुट्टीवर असलेल्या भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे पुन्हा ॲक्शन मोडमध्ये येणार आहेत. सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून पंकजा मुंडे 11 दिवसात राज्यातील 10 पेक्षा अधिक जिल्ह्यांचा दौरा करणार आहेत. या दौऱ्याला शिवशक्ती असं नाव देण्यात आलंय. हा दौरा फक्त देवदर्शनापुरता मर्यादित असेल असं पंकजा मुंडेंनी स्पष्ट केलं. राज्यातील 10 पेक्षा अधिक जिल्ह्यातून 5,000 किलोमीटरचा प्रवास त्या करणार आहेत आणि या दौऱ्याची सुरुवात छत्रपती संभाजीनगरातील घृष्णेश्वराच्या मंदिरात दर्शन घेऊन होईल. त्यानंतर नाशिक, नगर, पुणे, सातारा आणि कोल्हापूर या जिल्ह्यातील मंदिरात त्या देवदर्शन करणार आहेत. आणि बातमी आता एका अपघाताची आहे. भरधाव वेगानं जाणाऱ्या दुचाकीस्वाराचं नियंत्रण सुटलं आणि तो एका घरावरती जाऊन आदळला. सुदैवानं ही दुचाकी घराच्या भिंतीवरती आदळल्यानं जीवितहानी टळली, अन्यथा घरातील नागरिकांचा नाहक बळी गेला असता. मुंबईतल्या कांदिवली पूर्वेकडील लोखंडवाला ठाकूर व्हिलेजला जोडणाऱ्या 120 फुटी रस्त्यावरती हा अपघात झाला. इथल्या रस्त्यावरती दुचाकीची संख्या वाढली आहे आणि इथल्या नागरिकांना जीव मुठीत घेऊनच प्रवास करावा लागतोय.
ब्रेकनंतर तुमचं स्वागत आणि आता बातमी आहे नागपुरातून. एका शाळेमध्ये भव्य अशी राखी तयार करण्यात आली आहे. 15 फूट बाय 15 फुटांची ही राखी इस्रोच्या शास्त्रज्ञांना समर्पित करण्यात आली आहे. शाळेच्या विद्यार्थ्यांनी एका आठवड्याच्या मेहनतीनं ही इको फ्रेंडली राखी बनवली आणि यावेळी शाळेच्या विद्यार्थ्यांमध्ये कमालीचा उत्साह होता. राखीच्या माध्यमातून चांद्रयान आणि त्यांच्या शास्त्रज्ञांना शुभेच्छा देण्याचा प्रयत्न विद्यार्थ्यांनी केला.